आणि 18ला आरक्षण घातलं. हे आरक्षण 10% देण्याचा घाट देवेंद्र फडणवीस यांनीच घातला. अधिवेशन हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी घेतलंय आणि आरक्षण दिलं गेलं 10%. जे आरक्षणच टिकणार नाही येते. देवेंद्र फडणवीसांचा हा डाव 10% आरक्षण द्या, सगळ्या सोयऱ्यांचं पाठीमागं ठेवलं. इतका द्वेष त्यांच्या पोटात आहे मराठ्यांविषयी. मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजेत म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाठीमागं ठेवली आणि 10% आरक्षण जे मराठ्यांनी मागितलंच नाही ते दिलं. आता वसमतच्या बांधवांना माझा एक प्रश्न आहे. तुमची जमीन वसमत मध्ये, तुम्हाला जर इथून सिंधुदुर्गला दिली तर जमन का? जाणं काय होतं 2 एकर तिथं तिथे तिथून रोज जाऊन जा खुरपायला जमन का? जायला रोज परत घरी इथं यायचं, रोज परत तिथंच जायचं. जाता का 500 किलोमीटरवर? तुम्हाला जायला 2 रात्री पाहिजे खुर्ची का? आमचं आरक्षण कुठं आहे? ओबीसी. तुम्ही कुठं देताय आम्हाला? 10%, 50%च्या बाहेर. म्हणजे आम्ही 50%च्या. आम्हाला वरती का फिरायला लावता तुम्ही? काय कारण तुम्हाला वरती द्यायचं? त्याचं कारण तर सांगा. मी विचारला त्यांना कारण. विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी अहवाल स्वीकारलाय, तो कॅबिनेटने मंजुरी केलाय. आज मी विधानसभेच्या पटलावर तो अहवाल ठेवणार आहे. अहवाल ठेवताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मराठा समाज 10% मागास सिद्ध झालाय. जर मराठा समाज 10% मागास सिद्ध झाला तर कायदा सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. 50%च्या आत 27% आरक्षणात. मग तुम्ही त्या 50%च्या आत का घेतलं नाही? वेगळा प्रवर्ग करण्याचं कारण काय? ते 50%च्या वर वेगळा प्रवर्ग केलेलं आरक्षण टिकतच नाही. 2018ला नाही टिकलं, आता कुठून टिकल? देण्याच्या अगोदर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही म्हणायचे आम्ही ते आरक्षण टिकवणार आहे, ते आरक्षण पक्क आहे. आता कमून म्हणा 2-3 दिवसात, कारण न्यायालयाने निर्णय दिलाय हे जे 10% आरक्षण दिलं हे नौकर भरतीत, आता जी भरती आहे त्या भरतीत मराठ्यांना त्याचा उपयोग करता येणार नाही. केलं का वाटलं मराठ्यांचं पुन्हा? मग ते कशाला दिलं? ते आरक्षण नेमकं कशाला? एसटीनं जायला आम्हाला दिलंय का? मग अर्ध तिकीट दिलंय कशाला? ते मेडिकल मध्ये वापरता येत नाही, इंजिनिअरिंग मध्ये वापरता येत नाही. मग ते आरक्षण देण्याचं कारण काय? याला कारण आहे देवेंद्र फडणवीस, दुसरं कोणीच नाही. जाणून बुडून डाव रचला, जाणून बुजून. आणि स्वप्न बघायचं 2018 सारखं. 2018ला स्वप्न बघितलं, मराठ्यांना कोटा आरक्षण दिलं. खूप दिवसानंतर मराठ्यांना ते आरक्षण मिळालं होतं म्हणून मराठा समाज खुश होता की चला मिळालंय, आपले लेकरं आता मोठी होती. मराठ्यांना माहित नव्हतं आरक्षण टिकणार नाही म्हणून. मराठ्यांनी गुलाल उधळला आनंदाच्या भरात. त्यांच्या लक्षात आलं नाही ते 13% आरक्षण उडणार आहे म्हणून. आणि ते आरक्षण 5 मे 2021 रोजी रद्द झालं. पण मराठ्यांनी उपकार नाही ठेवला. ज्यावेळेस यांनी 2018ला मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी 106 आमदार यांना निवडून दिले. मराठा कोणाचा उपकार नाही ठेवत. ते स्वप्न आता बघितलं, मराठ्यांना 10% आरक्षण द्या आणि पुन्हा निवडून या. याचिका पण त्याचाच वकील करणार आणि त्यांनी केली सुद्धा. ज्या दिवशी 10% आरक्षण दिलं 20 तारखेला, त्याच दिवशी त्याच्या वकिलानं
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली, ते आरक्षण रद्द करण्यासाठी. म्हणजे गुरु देणार आणि शिष्य ते आरक्षण घालवणार. वारे डाव. तुम्ही मराठ्यांना नाही येण्यात काढू शकत. यावेळेस आरक्षण 10% दिलं, मराठ्यांनी गुलालच नव्हता. आणि त्यांचं स्वप्न होतं मराठी गुलाल राज्यभर उधळतील 10% दिल्यामुळं, आणि आपण ही निवडणूक मारून नेऊ. आता त्याच्यानंतर रद्द झालं तर म्हणता येईल हे मॅटर आता न्यायालयात. जेव्हा निकाल लागल आम्ही तुमच्या बाजूला लढतोय, मोठाले वकील लावले, अशी भाषा आपल्या ते शिकवणार. मग मोठाले लावू नको, बारकुले लावू नको, द्यायचं तर खरं दे, नाही तर आमच्या दारात उभा राहू नको. देतोच कशाला? मराठ्यांनी गुलाल नाही उधळला, त्यांच्यातच गुलाल उधळायला चालू केलं. त्यांना वाटलं आपल्या आपल्या जर उधळला तर मग महाराष्ट्रात गुलाल उधळायला सुरुवात होईल. 5-25 जण जमले, हे त्याच्या टकोरावर टाकीत आहे, ते त्याच्या टकोरावर गुलाल टाकीत आहे, ही मंत्री त्याच्या कपड्याला आता पशी तो गुलालाचे, ते त्यांच्यातच 25 जण काही एकाच्या डोक्याला केसर होते, चप्पीवर टाकीला गुलाल, ते लाल बायलाचा निघाना काय व्हाना ते गुलाल. मराठ्याने नाही उधळला, उधळू द्या तुमच्या डाव होता तो, आणि तो मराठ्याने ओळखला. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिलंय, त्यात मराठा समाज खुश आहे. आता जे आरक्षणच टिकणार नाही त्याच्यात मराठा खुश कसा राहील? माझा वसमत करायला जाहीर प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते 10% आरक्षण जे खोटं दिलंय, ते आरक्षण दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का? ही मुंबई दिल्लीपर्यंत आवाज जाऊ द्या, एक मताने सांगा तुम्हाला ते आरक्षण मान्य आहे का? आणि मग हे आरक्षण कोणाला मान्य? ते म्हणतात मराठा खुश आहे. 10-5 जण तुमच्या भोवती हिंडतात त्यांना का? मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले ते. देवेंद्र फडणवीसांनी मायबापांना दुसरा डाव टाकला, 10% आरक्षण याला घ्यायला लावा. मला यांनी याच्या तोंडानं सांगावं हे आरक्षण टिकतंय, हे आरक्षण चांगलं आहे असं मराठा समाजाला सांगा. मी नाही सांगू शकत, कारण मी माझ्या मायबाप मराठा समाजाला मानलंय, त्यांच्याशी खोटं बोलू नाही शकत मी. जे आरक्षणच टिकणार नाही ते आरक्षण जर मी मराठा समाजाला घ्या म्हणलो आणि ते जर रद्द झालं तर करोडो मराठा पोरांचं वाटोळं करून त्यांचं मी केलेलं पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्यानं नाही फिरू शकत. ते 10% नाही स्वीकारलं तर याला अटक करा. मला का? तर सत्तेच्या मधला आणि मराठ्यांच्या मधला हा काट आहे. मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतो, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत यासाठी रातपाट एक करून जीवाची बाजी लावून मी लढतोय. म्हणून मी हा काटा बाजूला सारखा लागल ती शक्ती मी उभा करायला तयार आहे, असा आदेश साहेबांनी दिला, फडणवीस साहेबांनी. अरे साहेब मला अटक करायला निघालाय. हो, हिम्मत लागते त्याला अटक करायला, हिम्मत. यांना खोटं आरक्षण